तुम्हाला कागद होळी माहिती आहे? बरं, तुम्हाला होळीबद्दल काही माहिती आहे का? बरं, कसं आम्ही तुम्हाला माहिती सांगतो. हिरण्यकश्यप नावाचा राक्षस होता. त्याला देवाकडून वरदान प्राप्त झाले होते. त्याचा त्याला फार गर्व होता. कोणीही देवाचे नाव घेऊ नये असा त्याने जनतेला आदेश दिला होता. परंतु त्याचाच मुलगा प्रल्हाद हा विष्णूचा परमभक्त होता आणि तो सतत नारायण नारायण जप करत बसायचा. तो कोणाचे ऐकत नव्हता. शेवटी हिरण्यकश्यपने त्याला मारण्याचा कट असला. त्याने अनेक प्रयत्न केले परंतु तो अयशस्वी ठरला. शेवटी त्याची बहीण होलिका ती त्याच्या मदतीला धावून आली. होलिकेला अग्नीचे वरदान होते. होलिकेने प्रल्हादला आपल्या मांडीवर बसवले आणि ती त्या लाकडाच्या चितेवर जाऊन बसली. त्या प्रल्हादचे अखंड नामस्मरण सुरू होते आणि त्या नामस्मरणामुळे त्याला काही इजा झाली नाही. परंतु होलिका मात्र जळून भस्म झाली आणि अशा प्रकारे होलिकेचा त्या ठिकाणी अंत झाला. शेवटी सत्याचाच विजय झालेला आहे. याचाच अर्थ असा की होळी आपण का करतो तर होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्तीवर दुष्ट आचारावर विचारावर मात करणे हाच या होळीचा उद्देश आहे. आणि म्हणूनच आपण हा होळी हा सण साजरा करत असतो. अरे मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का की भारतात इतके सण साजरे केले जातात आणि होळी का पेटवतात? तर होळी पेटवण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. होळी पेटवण्यामागे त्या दुष्ट प्रवृत्तींचा दुष्ट विचारांचा दुष्ट आचारांचा नाश होतो. होळी पेटवल्यामुळे जे वैज्ञानिक वातावरण निर्माण होते, जे शरीरावरती वलय निर्माण होते, त्या वलयामुळे एक पॉझिटिव्ह एनर्जी शरीरामध्ये निर्माण होत असते. त्याचप्रमाणे जुन्या काळामध्ये नैसर्गिक रंग खेळायचे आणि त्या नैसर्गिक रंगाचा पण खूप चांगला शरीरावर प्रभाव पडायचा. तर या सगळ्या कारणांमुळे होळी पेटवतात. भारतात अनेक सण साजरे केले जातात. भारतीय परंपरेत आपल्या सणांना महत्त्वाचे स्थान आहे. हे सण साजरे करीत असताना त्यामागे शास्त्रीय भूमिका आहे. प्रत्येक सणामागे विज्ञान दडलेले आहे. या होळी सणामागेही देखील वैज्ञानिक पार्श्वभूमी आहे. नकारात्मक विचारांपासून दूर जाणे हा होळी जाळण्यामागचा महत्त्वाचा उद्देश आहे. आपल्या मनातील वाईट विचार प्रवृत्तींना होळीच्या अग्नीत जाळून टाकणे. होळीमुळे हितांच्या बाबी घडतात. जसे सत्याचा विजय होतो, धर्म जिंकतो हा दृष्टिकोन तयार होतो. मनातील दुष्ट प्रवृत्तीपासून सुटका होते आणि नकारात्मक विचारांपासून मुक्ती मिळते. होळीच्या अग्नीपासून रोगप्रतिकारक शक्ती वाढते. होळीची सुरुवात थंडीच्या शेवटी होते. हिवाळा आणि उन्हाळा हे दोन्ही ऋतू एकत्र येतात. त्यावेळी रोगाचे वातावरण निर्माण होते. आजार बळावतात. यावेळी होळीचे दर्शन घेतल्यास आपल्या शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. लहान मुलांना पण होळीची प्रदक्षिणा केल्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळते. पर्यावरणातील शरीरातील किटाणू नष्ट होतात. होळीमुळे मिळणारी सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपण निरोगी जीवन जगू शकतो. सुरुवातीला पळसाच्या फुलांपासून रंग बनायचे. नैसर्गिक रंग खेळायचे. ते आपल्या त्वचेसाठी फायद्याचे होते. त्वचेचे विकार होत नसत. पण आज रासायनिक रंगाच्या अतिवापरामुळे त्वचेच्या रोगांना निमंत्रण मिळत आहे. विदर्भ प्रीमियर हाऊसिंग सोसायटीच्या वतीने आपल्या सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा.